सलमानच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या आरोपींना गुजरातमधनं मुंबईला आणलं गेलंय। दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुजमधनं अटक झालेली आहे। आरोपींची मुंबईच्या जीटी रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली। आरोपी हे 1 महिन्यापासून नवी मुंबईमधील पनवेल इथे राहत होते। 15 दिवस मुंबईमधील सलमान खानच्या घराची रेकी करण्यात आलेली होती। अधिक माहितीसाठी दुपारी मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद होती आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, सध्या काय नवी माहिती या प्रकरणामध्ये समोर येते? गुरु, आपण जर पाहिलं तर आता थोड्या वेळाच पूर्वी या दोन्ही आरोपींना जीटी रुग्णालयात आणण्यात आले। आपण जर ही थ्रेड दृश्य पाहिली तर ही जीटी रुग्णालयाच्या बाहेरची दृश्य आहेत। आपण जर पाहिलं तर ही जी चॉकलेटी रंगाची जी गाडी आहे याच मधून या आरोपींना रुग्णालयात सध्या वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलेलं। आपण जर पाहिलं तर सलमान खान याच्या घराबाहेर जो गोळीबार झाला त्या सगळ्या संदर्भात गुजरातच्या भुजमधून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना जे आहे ते आता इथे वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं। त्यानंतर थोड्या वेळात त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल आणि या सगळ्या संदर्भात आणखी चौकशीसाठी त्यांना अटक देखील करण्यात येईल आणि या सगळ्या संदर्भात आता थोड्या वेळामध्येच दुपारी मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद देखील होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कशा प्रकारे अटक करण्यात आली, नेमकं कशा प्रकारे हा सगळा घटनाक्रम होता हे मुंबई पोलीस सांगतील। त्याचबरोबर आणखी काय माहिती ही मुंबई पोलिसांकडून समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आता थोड्याच वेळात त्यांना पुन्हा जे आहे ते बाहेर आणलं जाईल। आपण जर पाहिलं तर गुरु बघ, आरोपींना पुन्हा एकदा बाहेर आणण्यात आलेलं आहे। ही ताजी दृश्य आहे। आपण जर पाहिलं तर आरोपी जे आहेत ते पुन्हा आता त्यांना इथून नेण्यात येते। त्यांची तपासणी जी आहे वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि त्यांना जे आहे ते इथे बाहेर आणण्यात आलेलं आहे। सध्या ही जीटी रुग्णालयाच्या बाहेरची दृश्य आहे। आपण जर पाहिलं तर सकाळी त्यांना एअरपोर्टवर विमानाने आणण्यात आलं आणि त्यानंतर थेट त्यांना आता वैद्यकीय तपासणीसाठी या ठिकाणी जीटी रुग्णालयात घेऊन आले होते आणि आता वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि आता ते या रुग्णालयातून निघालेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर ही थेट दृश्य हीच गाडी आहे ज्यामधून त्यांना आणण्यात आलं होतं आणि आता पुन्हा या आरोपींना जे आहे ते या ठिकाणाहून नेण्यात आलेलं आहे। आता यांना कोर्टात जे आहे ते हजर करण्यात येईल आणि हजर केल्यानंतर त्यांचा ताबा जो आहे तो घेतला जाईल आणि त्यानंतर या सगळ्या आहे तो कारवाईला वेग येईल। काय नेमकी माहिती आता आणखी समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण रुग्णालयाच्या बाहेरच्या परिसरात होतो आणि या सगळ्या परिसरातून ही दृश्य आपण थेट पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवत होतो आणि नेमकं आता दुपारी पोलिसांची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी पोलीस काय माहिती देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहिलं तर हा सगळा घटनाक्रम सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि त्यानंतर हे आरोपी जे आहेत ते वांद्रा स्टेशनवरून सांताक्रूज आणि बाय रोड हे सुरतला गेले होते आणि गुजरातच्या दिशेने ते गेले होते आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या टीमने वेगवेगळ्या तुकड्या तयार केल्या आणि या तुकड्या ज्या आहेत त्या विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन करत होत्या आणि यामधूनच जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने गुजरातच्या भुजमधून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांना सकाळी विमानाने मुंबईला घेऊन येण्यात आलं आणि मुंबईमधून विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात आणण्यात आलं होतं त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी। आपण जी आत्ता सध्या ताजी दृश्य पाहिली त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे। आता त्यांना थेट कोर्टात हजर केलं जाईल, त्यांचा ताबा मिळवला जाईल आणि अधिकची सखोल चौकशी केली जाईल। नेमकं ह्याच्या मागचं कारण काय होतं, हा गोळीबार का करण्यात आला, ह्याच्या आधी जर आपण पाहिलं तर एका संबंधित व्यक्तीने फेसबुक पोस्टद्वारे या सगळ्याची बिश्नोई गँगने जी आहे याची सगळी जबाबदारी स्वीकारली होती। नेमकं त्यांच्याशी या दोन्ही आरोपींचा काही संपर्क झाला होता का, कशा प्रकारे हा बरोबर। त्यामुळे धनंजय, ज्या वेळेला तासाभराने आता पोलिसांची पत्रकार परिषद होते तेव्हा नेमके काय मुद्दे या पत्रकार परिषदेत समोर येतात हे सुद्धा बघायचंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।